त्यांच्या राजकारणासाठी आम्ही ढाल बनून राहिलो म्हणून ते टिकले. अजूनही त्यांच्याबद्दल आदर आहे, पण आता खालच्या पातळीवर टीका आणि सामान्यांना त्यांनी दमदाटी सुरू केली आहे. लोकशाही मार्गाने निवडणूक न झाल्यास मीही काष्टीच आहे, तुमच्याच तालमीत तयार झालोय याचं भान ठेवा, असा सज्जड इशारा काष्टी गटातील काँग्रेसचे उमेदवार अरुण पाचपुते यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना दिला. काँग्रेस आघाडीच्या येथील प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गुलाब भोसले होते. साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, अण्णा शेलार, पंचायत समिती उमेदवार औदुंबर भोसले आणि राघू जगताप उपस्थित होते. माजी मंत्री पाचपुते यांच्यासह विरोधी उमेदवार सदाशिव पाचपुते यांच्यावर जोरदार हल्ला चढवत अरुण पाचपुते म्हणाले की ज्यांना मोठं केलं तेच त्यांना सोडून गेल्याचा अपप्रचार सुरू आहे. आम्ही तुमच्या राजकारणाच्या पायातील दगड आहोत. तुमच्या राजकारणातील आम्ही ढाल झालो. तुम्ही मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा होती, पण तुमच्यात स्वार्थ आला आणि आम्ही बाजूला गेलो. काष्टीची सगळी कामं आपण केली. आपण सत्तेतून काय भ्रष्टाचार केला याचा पुरावा आरोप करणाऱ्यांनी दिला पाहिजे. आमच्याकडे बंगले, दूध संस्था किंवा कारखानेही नाहीत. तुमचा भूतकाळ आठवून सत्तेतून कोणी काय कमावलं याचं आत्मपरीक्षण करा. निवडणुकीत आता सामान्यांना दमबाजी सुरू झाली आहे, पण हे प्रयोग करू नका, कारण मी देखील काष्टीचाच आहे. जशास तसं उत्तर दिल्यास महाग पडेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आरोप करीत असताना आपण स्वतःकडे बघा आणि बोलायसारखं भरपूर आहे. तुम्ही जर माझ्यावर बोलत बसलात तर मी तशाच पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी खबरदारी त्यांनी घ्यावा. मला तुमच्यावर बोलायचं नाही. मी तुमचा अजूनही आदर करतोय, अजूनही दादा तुम्हाला दादाच म्हणतोय. पण तुम्ही जर धालीसारखं ज्या माणसाने काम केलंय त्याच्यावर जर बेछूट आरोप करीत असताल तर तो मी कधीही सहन करणार नाही आणि या गावातला प्रत्येक माणूस ते कधीही सहन करणार नाही. या ठिकाणी आपण सर्वजण जमलात. मला जास्त बोलायचं नाही, मला कुणावर जास्त टीकाही करायची नाही. तेही ह्याच गावातले, मी बी ह्याच गावातला आहे. भियाचं काही कारण नाही. लोकशाही पद्धतीने त्यांनी मत मागावा आणि लोकशाही पद्धतीने मी मत मागा. त्यांनी विकास केला असला त्यांना मत द्या. आपलं काय दुमत जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये काय मोठी नाही. या गावातल्या सुपुत्रांनी पालकमंत्री पद भोगले आणि त्यांनी जिल्हा परिषदच्या पदाची अपेक्षा करावा. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, SN मीडिया, श्रीगोंदा.